हॅलो यूट्यूब फॅमिली, नमस्कार आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. तर वाव, इथे काय घेतलेलं आहे? अंडा. अंडा म्हटल्यावर आरोग्यासाठी तर फायदेमंदच आहे. चला तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघू शकता मी या रेसिपीसाठी इथे 8 ते 10 अंडे उकडून घेतलेले आहे आणि कोथिंबीर आहे, थोडी हिरवी मिरची आहे, 10-15 हिरव्या मिरच्या, थोड्या जाड काड्या आहे कोथिंबीरच्या, 2 इंच इथं आलं आहे, 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या, 1 चम्मच खानदेशी मसाला, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद आणि 1 ते 1.5 चम्मच इथे प्रवीण मसाला आहे, चवीप्रमाणे मीठ. आता हिरवी मिरची आणि लसण आपल्याला इथे तव्यावरती फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता मिरची मी इथे कट करून घेतलेली आहे. थोडं लसणही ॲड केलेलं आहे आणि त्याच्यावरती तेल टाकून आपल्याला व्यवस्थित इथे हे मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. आपल्याला इथे ठेचा बनवायचा आहे. तर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसण, त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घातलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं आहे. बघू शकता वाटण इथे आपलं व्यवस्थित रेडी आहे. जाडसरच काढायचं आहे थोडं. आता हे बॉईल केलेले अंडे आपल्याला कट करायचे आहे मधनं आणि ते तव्यावरती टाकून घ्यायचे आहे सगळे. आता कट केलेल्या या अंड्यावरती थोडं तेल सोडायचं आणि या अंड्यांना कमी फ्लेमवरती, एकदम लो फ्लेमवरती 5 मिनटं इथे लालसर होईपर्यंत होऊ द्यायचं आहे. एक साईड ते लालसर झाले पाहिजेत. बघू शकता इथे लालसर इथे आपले बॉईल अंडा झालेला आहे. आता हे जे कट केलेले अंडे आहेत ते पलटवून घ्यायचे आहे, दुसऱ्या साईडने होऊ द्यायचे आहेत. सगळे अंडे मी इथे पलटून घेतलेले आहेत, बघू शकता. आता यावरती आपल्याला थोडं तेल ॲड करायचं आहे आणखी परत आणि मीठ ॲड करायचं आहे. अंड्यांना मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे. बघू शकता प्रत्येक अंड्यावर मी इथं मीठ टाकून घेते आहे आणि खालच्या साईडनं सुद्धा टाकलेलं आहे. आता हे अंडे आपल्याला खालच्या साईडने लाल होईपर्यंत परतू द्यायचे आहे. बघू शकता इथे मागच्या साईडने सुद्धा अंडे इथे लाल झालेले आहे. तर आता इथे आपल्याला ठेचा फ्राय करायचा आहे. बघा, तर त्यासाठी मी इथे तेल घेतलं आहे, 1 ते 1.5 चम्मच इथं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती जो ठेचा आपण केलेला होता तो ठेचा इथे मी या तेलामध्ये ॲड करते. तर हा ठेचा इथे तव्यावरतीच आपल्याला होऊ द्यायचा आहे. एकदम लालसर असा परतू द्यायचा आहे, कारण त्याने काय होतं तर ठेचा व्यवस्थित परतला तर मिरचीचा जो तिखटपणा आहे तो पण थोडा नाहीसा होतो, कमी होतो आणि ठेचा आपला कुरकुरीत लागतो आणि अंडे तर एकच नंबर लागणार आहेत. बघू शकता रेसिपी कशी आहे, एकदम मजा येणार आहे आणि टेस्ट तर भन्नाट आहे. एक वेळेस नक्की ट्राय करा. सगळ्यांना, मुलांना सुद्धा आवडणार, घरच्यांना सुद्धा सगळ्यांना आवडणार अशी ही रेसिपीज आहेत. माझ्या सगळ्या रेसिपीज ह्या एकदम गावरान पद्धतीच्या असतात आणि घरच्या साहित्यामध्ये, कमी साहित्यामध्ये ह्या बनवून रेडी होतात. तर हा जो फ्राय झालेला ठेचा आहे, बघू शकता एकदम लाल झालेला, तो इथे लावून घ्यायचा आहे आणि अद्रक लसूणची पेस्टसुद्धा इथेच लावायची आहे. यालाच तर म्हणतात ठेचा अंडा फ्राय. बघू शकता इथे सगळ्या अंड्यांना आता ठेचा लावून झालेला आहे. आता या अंड्यांवरती आता थोडं लाल तिखट, आणखी परत जे मसाले घेतलेले होते आपण ते थोडे थोडे चिमूट असं चुटकीमध्ये घ्यायचे आहे आणि सगळ्या अंड्यांवरती पसरून द्यायचे आहे. खानदेशी मसाला, अंबारी मसाला, तिखट, थोडंसं मीठ आणि इथे गार्निशिंग करतोय आपण, तर इथे थोडी कोथिंबीरसुद्धा आलीच. बघू शकता आता हे सगळे अंडे आपले इथे गार्निश करून झालेले आहे. याच्यावरती खाली थोडं तेल सोडायचं आहे आणखी परत आणि या अंड्यांना आता चटका द्यायचा आहे. बघू शकता अंड्यांना चटका द्यायच्या अगोदर आपल्या स्वतःला चटका झेलावा लागतो बरं का. बघू शकता, बघा तर आता समोर हे अंडे आपल्याला हातानेच पलटवायचे आहे. त्यासाठी गरम आहे म्हटल्यावर चटका तर लागणारच आणि खायचं म्हटल्यावर काहीतरी सोसावं लागेल, तेव्हाच खायला भेटेल. बघू शकतात एक नंबर आणि भन्नाट अशी ही रेसिपी आहे बरं का. एक वेळ नक्की ट्राय करा आणि कशी बनते ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला आणखी परत कोणत्या रेसिपी हव्या आहेत हे पण मला कमेंट करून नक्की सांगा की माझी कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल. अशाच प्रकारे आपले सगळे बॉईल केलेले, कट केलेले अंडे जे आहेत ते आता या अंड्यांना चटका देऊन घ्यायचा आहे. बघू शकतात तर मग
इथे अंडे आता व्यवस्थित आपले होत आहे. किमान 5 नाही तरी 2 मिनटं तरी कमी फ्लेमवरती अंड्यांना होऊ द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे इथे आपले बॉईल अंडे आता रेडी आहे. या अंड्यांना आता सरळ करून घ्यायचं आहे. आणि इथे मी सगळे अंडे इथे सरळ करून घेतलेले आहे. आणि बघू शकता जो ठेचा लावलेला होता त्याला किती छान असा चटका बसलेला आहे. एकदम लालसर जे आहेत ते व्यवस्थित इथे झालेले आहेत. आणि चला तर आता आपण सर्व करून घेऊया. तर इथे आता आपला बॉईल ठेचा अंडा फ्राय रेडी आहे. तर तुम्हाला रेसिपीज कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि इथे चमचमीत चटपटीत असा झणझणीत ठेचा अंडा फ्राय रेडी आहे.